जय जय रघुवीर समर्थ. श्री श्री आत्माराम सार्थ. आत्मबोध. श्री समर्थ रामदास स्वामींचा आत्माराम हा एक आध्यात्मिक प्रासादिक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये मनुष्याला परमार्थाची अचूक शिकवण दिलेली असून त्याचे आत्मारामाशी ऐक्य साधून देणारी रचना यात केलेली आहे. अनादिकाळी आत्माराम स्वतः एकला एक स्थितीत होता. नंतर त्याने असंख्य रूपात व्यक्त होण्याचा संकल्प केला आणि त्यानुसार स्वतः ब्रह्मांडाबाहेर राहून ब्रह्मांडाची रचना केली. या बहुविध सृष्टीतील प्रत्येक घटकात तो अंश रूपाने वास्तव्य करतो. तथापि या सर्व घटकांपैकी त्याचे नरदेहामध्ये अंश रूपाने अंतरात्म्याच्या स्वरूपात असलेले वास्तव्य अतिशय महत्त्वाचे आहे. कारण केवळ मनुष्य देहाला आत्मारामाशी ऐक्य साधण्याची पात्रता व क्षमता आहे. हा ग्रंथ मनुष्य देहाला परमार्थाची शिकवण देऊन स्वस्वरूपाशी ऐक्य घडवून आणतो. जो जो मनुष्य श्रवणातून या ग्रंथातील शिकवण ग्रहण करेल त्या प्रत्येकाला स्वस्वरूपाची ओळख, जाणीव व स्मरण करवून देणारा आणि त्याला स्वरूपाकार घडविणारा हा एक अनन्यसाधारण ग्रंथ आहे. संत वाङ्मयाच्या अमूल्य खजिन्यातील एक अतिशय दुर्मिळ व महत्त्वाचा ग्रंथ म्हणून या ग्रंथाची गणना केली जाते. आत्माराम ग्रंथाच्या शिकवणीमध्ये जसे सर्वश्रेष्ठ सामर्थ्य आहे तसेच अचूक मार्गदर्शनाच्या बाबतीत तो अतिविस्तीर्ण आहे. संत सज्जनांच्या परंपरेला अनुसरून हा ग्रंथ पूर्णपणे गुरु शिष्य संवादाच्या माध्यमातून रचला आहे. मनुष्याला स्वस्वरूपापर्यंत नेणारी जी भक्ती आहे त्या भक्तीचे मूळ म्हणजेच या ग्रंथातील गुरु शिष्यांचा संवाद होय. या संवादातील अमूल्य अशा असंख्य शब्दरत्नांच्या माध्यमातून अनंत बोधरत्ने प्रकट झाली आहेत. या ग्रंथात सामर्थ्याने ओतप्रोत भरलेले 5 समास आहेत. यातील पहिला समास त्याग निरूपण आहे. हा मंगलाचरणाचाच समास आहे. कारण मनुष्याच्या अंतरंगातून अशाश्वत, नाशिवंत व मायिक बाबींचा त्याग घडल्याशिवाय त्याच्याकडून मंगलाचरण कसे घडणार? अंतरीचे हे सर्व मायिक घटक परमार्थाच्या मार्गावर बाधक ठरत असल्याने मनुष्याला स्वतःहून या मार्गावरून वाटचाल करता येत नाही. त्याच्याकडून या घटकांचा त्याग घडवून आणणारी एक मूळमाया आहे. तसेच परमार्थ मार्गावर अडथळे निर्माण करणारी नाशिवंत व अशाश्वत बाबींबाबत अंतर्बाह्य आसक्ती निर्माण करणारी दुसरी दृश्य माया आहे. या दोन्ही मायांचा यथोचित परामर्श घेणारा माया निरूपण हा दुसरा समास या ग्रंथात उभा केला आहे. आपली दृश्य माया बहुरंगी व बहुसंगी आहे. ही बहुविध प्रकारांनी मनुष्याला संसारात व देहप्रपंचात गुंतवून ठेवते आणि जन्ममृत्यूच्या चक्रात अलगद अडकविते. या उलट मूळ माया स्वसामर्थ्याने या दृश्य मायेवर
सहज मात करते व मनुष्याकडून परमार्थ करवून घेते. त्यातूनच नरदेहाचे सार्थक घडते. किंबहुना ही मूळ मायाच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता करून देते. ग्रंथाचा तिसरा समास ब्रह्मनिरूपण आहे. मनुष्याच्या दृश्य मायेच्या नाशिवंत माईक घटकांवर समर्थपणे मात करणारे ब्रह्मज्ञान मूळ मायेच्या माध्यमातून यात निरूपित केलेले आहे. दृश्य मायेत अडकलेला शिष्याला मायातीत असलेल्या परब्रह्माची ओळख व जाणीव करून देणारा व त्याला त्याच्या स्वरूपापर्यंत पोहोचण्याची सोय सांगणारा हा समास आहे. यात शिष्याला एकदा ब्रह्मनिरूपण सांगून भागणार नाही हे निश्चित आहे. त्याने आयुष्य असेपर्यंत श्रवण मनन या साधनेची कास धरली पाहिजे. हा ग्रंथाचा निर्धारपूर्वक आग्रह आहे. त्यासाठी ग्रंथात चौथा समास साधन निरूपण रचला आहे. त्यात श्रवण मनन या साधनेचे अनन्यसाधारण महत्त्व समजावून सांगितलेले आहे. परब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी साधन कोणते असावे व नित्यनेमाने हेच का करावे याचे यथोचित विवरण देणारा हा समास आहे. मनुष्य साधनेपासून सुटला तर त्याची अवस्था साधन न मने जयाला तो सिद्धपणे बद्ध झाला अशी होते. त्यावेळी संत शिकवणीने शिष्याच्या अंतर्यामातून ज्या ज्या घटकांचा जाणीवपूर्वक त्याग घडवून आणला त्या सर्व घटकांच्या तो पुन्हा आहारी जातो. पूर्वपक्षात तो यांच्याच संगात होता. साधन त्याला निसंग करीत असते. या ग्रंथातील शिकवण त्याला साधनेच्या स्वाधीन करून संग व निसंग या दोन्ही स्थितींच्या पलीकडे नेऊन संगातीत करते. या दृष्टीने साधनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ग्रंथाचा पाचवा व शेवटचा समास स्वानुभव निरूपण आहे. या ग्रंथाच्या शिकवणीने दृश्य मायेतून बाहेर काढलेल्या शिष्याला साधन करीत असताना घडलेल्या परमार्थिक प्रवासामध्ये आलेल्या स्वानुभवाचे कथन केले आहे. या समासातून शिकवणीतील शिष्य जेथीचा तेथे पोहोचत आहे की नाही याची पावती रूपाने तपासणी होत आहे. थोडक्यात या समासाची फलश्रुती आपल्यामध्ये बिंबविण्यासाठी कार्याकारण असलेल्या पहिल्या समासाने संपूर्ण ग्रंथाला सर्वार्थाने व्यापलेले आहे.